अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। वेदगंगेच्या काठावर असलेल्या मुरगुड येथील ऐतिहासिक दत्त मंदिरात एका दुर्मिळ वनप्राण्याच्या जोडीने दर्शन दिल्याने मंदिर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली। सहसा मानवी वस्तीत न आढळणाऱ्या उद मांजर या प्राण्यांच्या जोडीने थेट गाभाऱ्यामध्ये आश्रय घेतल्याने भाविकांमध्ये कुतूहल आणि भीतीचे संमिश्र वातावरण निर्माण झाले होते। अखेर सर्पमित्रांच्या मदतीने या जोडीला सुरक्षितपणे जेरबंद करून वन विभागाच्या ताब्यामध्ये देण्यात आलं आहे। मुरगुड येथील स्मशानभूमी नजीक असलेल्या या जुन्या दत्त मंदिरात नित्यनियमाप्रमाणे श्री पूजक अनुभोध गाडगीळ हे पूजा करण्यासाठी गेले होते। यावेळी मूर्तीच्या पाठीमागून त्यांना तीव्र गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। जवळ जाऊन पाहिले असता लांब शेपटी असलेली रानटी मांजरासारखी दिसणारी 2 जनावरे तिथे बसलेली आढळली। सुरुवातीला त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न झाला, मात्र हे प्राणी अंगावर धावून येत असल्याने गाडगीळ यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्रांशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र रघुनाथ बोडके, अमर सुतार आणि सर्जेराव भाट यांनी तातडीने मंदिरामध्ये धाव घेतली। वन्यजीव संरक्षण कायद्याचे गांभीर्य ओळखून या पथकाने अत्यंत शिताफीने या आक्रमक जोडीला पकडले। उदमांजर हा वन्य प्राणी कायद्याअंतर्गत संरक्षित असल्याने या जोडीला तात्काळ वनरक्षक खात्याच्या स्वाधीन करण्यात आले। नदीकाठी वसलेल्या या मंदिरात यावेळी निसर्गाच्या या अनोख्या पाहुण्यांनी दर्शन दिल्याने परिसरामध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। निसर्ग साखळीतील हा महत्त्वाचा घटक सुरक्षित स्थळी पोहोचल्याने वन्यप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।